याच्यासाठी पोरगी बघा. नमस्कार मित्रांनो, कसं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तर मित्रांनो, सर्वप्रथम माफ करा, कारण की माईक व्यवस्थित न लागल्या कारणाने मला हा व्हॉइस ओव्हर द्यावा लागत आहे. तर मित्रांनो, थंबनेल्स आणि टायटल ट्रॅकवरून तुम्ही बघितलं असेलच की मी कुठे चाललो आहे. तर कुठे? गड्यावरच्या गणपतीच्या दर्शनासाठी. आणि ते ठिकाण होतं ते म्हणजे नेरळ माथेरान हिल स्टेशन. तर मित्रांनो, सकाळ सकाळी 5:30 वाजता निघालो. गाडी वगैरे लावली, पॅनेल्स वगैरे लावले आणि निघालो मी मेन हायवेच्या दिशेला. तर मेन हायवेच्या दिशेला तुम्ही बघू शकता की कामोठ्याचा आपला असा सुंदर असा हा ब्रिज लाईट लावून किती छानसा असा सजवलेला आहे. त्या खालून मी निघालो पुण्याच्या दिशेला एक्सप्रेसवेच्या साईडनं उजवीकडे. आणि भरपूर अशा मोटरसायकल आणि कारच्या धावत असतातच. आणि रविवार होतं त्या कारणास्तव दरवळ ही असतेच असते. तर मी निघालो आणि तुम्ही बघू शकता आपला. तर त्याच्यामध्ये ती पुढे जात होता एक ट्रक ड्रायव्हर हा सारखा गाडीवरती आपल्या अंगावरती आपल्या साईडने येत होता. तर मी काय केलं, थोडा वेळ थांबलो आणि पुढे गेलो, त्याला पुढे जाऊ दिलं. त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागून त्याला आपण जो काय आपल्या ब्रह्मास्त्राचा मारा केला तो तिथेच स्लो झाला. कारण की जर तसं केलं नसेल तर पुन्हा माझ्या साईडला तो येणार होता. आणि त्या ब्रिजवरून जसं खाली उतरलो तर जो मॅकडोनल्ड आहे माझ्या साईडला बऱ्याच गाड्या उभ्या होत्या आणि त्यातल्या गाड्या काही हलतही होत्या. मग त्यांना सावध करण्यासाठी पुन्हा आपल्याला ब्रह्मास्त्राचा वारा द्यावा लागला. आणि तिकडे थांबण्याचं कारण की म्हणजे आपले हे 2 मित्र, सूरज हा समोर उभा आहे आणि माझ्या डावीकडे म्हणजे आपला प्रसाद. आणि तिथे जाताच मला प्रसादने एक गोष्ट सांगितली की पाठीमध्ये जो मॅकडोनल्ड आहे त्या मॅकडोनल्डमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तर त्याच्यावरती हसे मजाक झाले, गळाभेट झाली आणि आम्ही वाट बघत होतो आमच्या 4थ्या मित्राची, म्हणजेच विशांत शिंदे. मित्रांनो, आता अगोदर चाललो आम्ही पेट्रोल भरायला, कारण की विशांत डायरेक्ट आहे तो पेट्रोल पंपावरती येईल. सो इथे थांबून काय उपयोग नाही. हा कुठं आहे? टाका तोपर्यंत. तर मित्रांनो, पेट्रोल भरला आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. सर्वात पहिलं मी ठिकाणं पुढे जाऊन गेलो आणि त्याच्यानंतर म्हटलं मी मार्गदर्शन करेन म्हणून मी पाठीमागे गेलो. आणि तो बघताय की निसर्ग एवढा छान होता, आकाश एवढं छान दिसत होतं. पाऊस पडून गेला होता आणि सकाळची सूर्यकिरण अतिशय सुंदर वाटत होतं नयनरम्य दृश्य. आणि मग त्यांना मी ओव्हरटेक करून परत पुढे गेलो. तर मित्रांनो, प्रवास हा अगदी चांगला चालू होता आणि आमच्या बाईक्सही व्यवस्थित चालू होत्या. पण जाता जाता नाईक चौक येतोय तर आमच्या सर्व मित्रांना चहा पिण्याची तलब लागली. मग काय, कामोठे ते चौक तेवढाच प्रवास झाला आणि चहा. मग पुढे जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. मग जसं आम्ही कर्जतच्या दिशेने डावीकडे वळलो तसंच डावीकडे वळल्या लगेच उजव्या बाजूला आम्हाला योगी अमृततुल्य चहाचा स्टॉल दिसला आणि तिथे आम्ही चहा घेण्यास थांबलो. चहा घेऊन आम्ही जेवढे निघालो आणि रस्त्यातच आम्हाला NG स्टुडिओ कर्जत बघू शकता. आत्मचित्रपती शिवाजी महाराज
असे विराजमान झाले. आणि ही सर्वांची लाडकी आपली सनी लिओन. अरे ह्यांची घरं विकत्या. तुम्ही बघू शकताय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे. तर मित्रांनो, आता आपण येत आहोत कर्जत चौकात आणि इथून आपल्याला जायचं आहे डावीकडे. तुम्ही जर बघू शकता तिकडे हॉटेल न्यू साई श्रद्धा किंवा राणे कॉर्नरपासून आपल्याला डावीकडे वळायचं आहे. मी 2 मिनटं थांबूया कारण की आपले सवंगडी पाठीमागे आहेत. आता ते जायचे भोवतीकडे आणि मी जायचो अलतीकडे. सो इंद्राणी सध्या बंद करूया, नको काय करायचं नाही. अतिशय सुंदर असा रस्ता होता. रस्त्याला खड्डे जास्त नव्हतेच, जास्त म्हणण्यापेक्षा रस्त्याला खड्डे नव्हतेच. फक्त तिथे कुठे काही रस्त्याचं काम चालू होतं तिथेच फक्त आम्हाला खड्डे मिळत होते. बाकी रस्ता हा अप्रतिम होता. आणि तुम्ही जर बघितलं तर हवामान तर छानच होतं. पाऊस नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला गाडी चालवण्यासाठी इतकी मजा येत होती. कारण की पाऊस जर पडला असता तर स्लिपरी रोड झाला असता आणि आम्हाला गाडी त्याच धक्क्याने चालवायला लागली असते. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आमच्या ह्या आनंदाला पुढे जाऊन गालबोट लागलं. कारण की पुढे जाता असं जोरदार पाऊस चालू झाला की आम्हाला आमचा स्पीड कमी करावा लागला. तसं आम्ही स्पीडमध्ये नव्हतोच, 70, 80, 90 मध्येच पाहत होतो. पण पाऊस चालू झाला आणि तो जास्तही नव्हता, थोडासाच पडून गेला. आणि त्याच्यामुळे जो रस्ता आहे ना तो पूर्ण चिकचिक झाला होतं आणि माती होती रस्त्याला. त्याच्यामुळे आम्हीही घाबरत गाडी चालवत होतो. तर रस्ता कापत असतानाच आम्हाला डावीकडे जी कमान लागली ती वरती माथेरानला किंवा कड्यावरच्या गणपतीकडे जाण्यासाठी. त्याने कमान, त्या कमानीचं नाव होतं हुतात्मा वीरभाई कोतवाल बरळगाव. आणि तिथून आम्ही आतमध्ये शिरत असतानाच बाजूला भरपूर अशा इको किंवा ओमनी दिसत होत्या. ती खालची पर्यटकांना वरती माथेरानपर्यंत घेऊन जात असत. आणि आतमध्ये शिरल्यानंतर तुम्ही बघतायच की घाट लागलीच चालू झाला. आणि घाटामध्ये थोडं पुढे गेलो आणि मी बाकीच्या मित्रांचीही वाट बघत बसलो. पण ते माझ्या पाठोपाठच होते, त्यामुळे मला जास्त काही वेळ थांबावं लागलं नाही. सो ते दोघे पुढे गेले आणि तिसराही त्याला सांगितलं की तुम्ही पुढे जा आणि मी मला पाठीमागून मार्शल करता येईल. सो आम्ही घाट काटत होतो. वळणं होती आणि वळणावरती गाडी टर्न करण्यासाठी इतकी मजा येत होती की तो आनंद वेगळाच होता. पाऊस नव्हता पण धुकं होतं. आणि धुकं हे पावसाच्या रूपात पडत होतं. म्हणजे पाऊस नव्हता पण गारवा होता, ओलावा होता. खूप नयन रम्य आणि रोमांचक असं हे वातावरण होतं. थोडं वरती चढल्यानंतर आम्हाला डाव्या बाजूला छानसा असं एक धबधबा दृष्टीस पडला. आणि तिथे गेल्यानंतर कोणालाही आम्हाला फोटो न काढण्याचा किंवा व्हिडिओ न काढण्याचा मोह आवरला नाही. सो आमचे थांबून फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, तिथून वरती आलो आणि जसं वरती चढत होतो
तसं हे धोकं आणखीन वाढत होतं, पण मजा येत होती. भीती वाटत होती पण मजा येत होती. मित्र एवढं धुकं आहे ना की पुढं काही दिसायला मार्ग नाही, काहीच. येत आहेत. भारी वाटते ना चालवायला गाडी. आता आम्ही अशा ठिकाणी येऊन पोहोचलो की पॅनोरा पॉईंटला आम्ही थांबलोय आणि इथे आम्ही चौघांनी पण आमच्या बायका ठेवल्यात केल्यात आणि आता आम्ही चाललोय चालत चालत पुढे इथून गणपतीच्या दिशेला. भरपूर स्लिपरी आहे, मला चालता चालता करता येत नाही आहे. मी सध्या फोटो व्हिडिओ काढायचं ठेवतो आणि चालण्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो, नाहीतर काहीतरी वेगळंच बघायला भेटेल. तर मित्रांनो, मागाशी आम्ही गेलेलो पॅनोरामा पॉईंटकडे आणि तो चुकीचा मार्ग होता. आम्ही त्या साईडला नको जायला पाहिजे होतो. पार्किंगला आल्यानंतर डायरेक्ट लेफ्टला यायला पाहिजे होतं, पण आम्ही तसं केलं नाही. पण एक फायदा असा झाला की त्या साईडला मी गेलो आणि छान छान गोष्टी आम्हाला तिकडे अनुभवायला भेटल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांडा शेठ आणि सुरज शेठ दोघांनी पण क्रॅश टेस्ट केली त्यांच्या बायकांची आणि मस्त मजा आली. आणि तुम्ही बघू शकताय पाठीमागे आता आम्ही ट्रॅकवरती चाललो आहे, कारण की ट्रॅकवरूनच गणपतीला जायचा मार्ग आहे. कॅप्शन मध्ये आम्ही आमच्या नको भाई. फायनली कड्यावरच्या गणपतीच्या ठिकाणी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता तिघंजण आता खाली चाललेत त्याच लोकेशनवरून, आणि त्याच लोकेशनवरून आपल्याला खाली जायचं आहे. कारण की कोकणाचे दगड पाहिजे नाही असे है ना. तुम्ही बघू शकताय खाली किती स्टीप उतार आहे. ओपन ठेव विशांत, जेवढं ओपन ठेवशील ना तेवढं चांगलं आहे. फक्त ट्रॅव्हल करताना हे करायचं. स्वतः आम्हाला ह्याच वाटेने जायचं आहे पुढे जवळजवळ एक 10-15 मिनटं चालत. मोरया मोरया मोरया. तुम्ही इथं बघू शकता एक छोटंसं झरणा टाईप आहे, देवाची जागा आहे, शंकराची मूर्ती आहे मस्तपैकी छान अशी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आता आपण पोचलो आहे कड्यावरचा गणपती आणि तुम्ही बघू शकता कड्यावरचा गणपती किती छान असा दिसतोय पाठीमागे. आणि ही गणपतीची पाठीमागची साईड असून आता आपण गणपतीच्या फ्रंट बाजूला जायचं म्हटलं तर आपल्याला जाता येणार नाही. तो मी तुम्हाला कड्यावरूनच तो दाखवतो. वरतं ना. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय कॅमेरामध्ये जुना गणपती जो होता कड्यावरचा, म्हणजे आताही तोच आहे पण हा असा होता आणि आता त्याला पूर्ण रंगरंगोटी केलेली आहे.
आणि हा रंगरंगोटी केल्यानंतरचा गणपती. बदल झाला. किती अमूलाग्र बदल असा केलेला आहे. आता तुम्हाला वरून असेल सर. आणि वरून गणपती हा आपल्याला पादक्षिणी असा दिसतोय. आणि खाली त्याच गणपतीच्या खाली ही सुरेख अशी गणपतीची मूर्ती ही प्रतिष्ठापना केलेली आहे पूजनासाठी. आणि त्याच बाजूला मूषक वाहक देखील आहेत, त्यांच्या हातामध्ये लाडू देखील. तर मित्रांनो, आता आपण कड्यावरच्या गणपतीच्या खाली जे छोटंसं मंदिर आहे, जे आपण पूजेसाठी तिथे सर्वजण भाविक येतात, मनोभावे पूजा करतात आणि गोडगोड प्रसादही मिळतो, तिथे आपण आता बसलेलो आहोत. आणि तिथे एक काका देखील आहेत, त्या मंदिराची पूजा अर्चा सर्व गोष्टी तेच बघतात. तर त्याच कड्यावरच्या गणपतीची थोडी माहिती आहे ना, ती आपण काकांकडनं ऐकूया. तर काका, ह्या कड्यावरच्या गणपतीची थोडी माहिती आम्हाला तुम्ही प्रेक्षकांना सांगा. राजाराम खडे हे मातंगाडचे ड्रायव्हर होते. ते जाते तर त्यांना रोज दिसायचा गणपती, पण त्यांना एवढं नव्हतं या माहितीमध्ये. एक दिवशी निराळा उंदीर चढतो इंजिनमध्ये त्यांच्यात, त्या गाडीवरती असल्या, आणि त्याने येऊन इथेशी जम्प करतो उंदीर त्याच्यासमोर. त्यांना ते म्हणजे याच्यामध्ये त्यांच्या स्वप्नामध्ये सारखं दिसायला लागलं ते. मग 2004ला त्यांनी काम चालू केलं गणपतीचं. आणि गणपती तुमचा साकारला 18ला पुरं झालं. 2 खांबाच्या वरती 18ला गणपती पुरं झालं. नंतर त्यानंतर थोडं परत बदल होत गेलं आणि खालची मूर्ती स्थापना केली 2020ला ही. आणि दरवर्षी भंडारा होतोय त्याची. भंडारा कधी असतो? डिसेंबरला असतो. डिसेंबर हे स्थापना दिन. राजाराम खडे. आवर्जून या गणपतीची मनोभावे आशीर्वाद इथून घेऊन जा. तर मित्रांनो, अशा प्रकारे कड्यावरचा गणपती करून आम्ही पुन्हा पार्किंगमध्ये आलेलो आहोत आणि इथून आता डायरेक्ट प्रस्थान होईल घरी. तत्पूर्वी अजूनपर्यंत आम्ही काही गोष्टी जाताना शूट करणार आहोत, पण त्यासाठी तुम्ही माझं इंस्टाग्रामला भेट द्या. इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती काही आणखीन गोष्टी मी टाकणार आहेच, आजच्या रिलेटेड काही गोष्टी. तर इंस्टाग्रामचा ID माझं तुम्हाला हे खाली दिसेल, नक्की जाऊन भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका. अशा आमच्या ब्रह्मणीचा आता शेवट झालेला आहे. प्रसाद, त्याच्यानंतर सूरज, विशांत, आम्ही चौघांनी भन्नाट मजा केलेली आहे. सर्वांचं इंस्टा ID तुम्हाला मी खाली लिंकमध्ये देतोच, जाऊन फॉलो करा. नक्कीच फॉलो करा. आणि मला आशा आहे तुम्ही कराल. इथेच आपली यात्रा संपवतो. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.